नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी जी MCQ सिरीज सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, त्या सिरीजचा हा 6वा भाग आहे। तर मित्रांनो, या सिरीजमध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, उशीर न करता सुरू करूया आपल्या या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जेव्हा 3 फेज मोटर स्थिर असते तेव्हा रोटर करंटची वारंवारता ऑप्शन ए पुरवठा वारंवारता इतकीच असते, ऑप्शन बी पुरवठा वारंवारतेपेक्षा कमी, ऑप्शन सी पुरवठा वारंवारतेपेक्षा जास्त, ऑप्शन डी 0 वारंवारता। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पुरवठा वारंवारते इतकीच असते। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जेव्हा इंडक्शन मोटरचा वेग वाढतो तेव्हा रोटर फ्रिक्वेन्सी ऑप्शन ए कमी होते, ऑप्शन बी वाढते, ऑप्शन सी स्थिर राहते, ऑप्शन डी 0। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी होते। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। गिलहरी पिंजऱ्याच्या रोटरबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? ऑप्शन ए रोटरचा प्रतिकार खूप जास्त आहे, ऑप्शन बी बाह्य प्रतिकार समाविष्ट करता येत नाही, ऑप्शन सी स्लिप रिंग आणि ब्रश असेंब्लीची आवश्यकता नाही, ऑप्शन डी एंड रिंगच्या मदतीने रोटर कंडक्टर कायमचे शॉर्ट केले जातात। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रोटरचा प्रतिकार खूप जास्त आहे। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 3 फेज इंडक्शन मोटर 4 खांबासाठी बांधलेली असते, तर 50 हर्ट्झ सिस्टीम मधून पुरवलेल्या मोटरचा सिंक्रोनस वेग डॅश RPM असतो। ऑप्शन ए 1440, ऑप्शन बी 1500, ऑप्शन सी 1400, ऑप्शन डी 1600। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1500। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्शन मोटरचे NS हा समकालीन वेग आणि S स्लिप असतो, तर इंडक्शन मोटरचा प्रत्यक्ष चालू वेग ऑप्शन ए NS, ऑप्शन बी S - NS, ऑप्शन सी 1 - S गुणिले NS, ऑप्शन डी NS - S गुणिले S। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1 - S कंसात NS। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। इंडक्शन मोटरमध्ये विकसित होणारा टॉर्क जवळजवळ प्रमाणबद्ध असतो। ऑप्शन ए 1/V, ऑप्शन बी V, ऑप्शन सी V चा वर्ग, ऑप्शन डी 1/V चा वर्ग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी V चा वर्ग। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। पुरवठा प्रणालीमध्ये कमी पॉवर फॅक्टर असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे डॅशची स्थापना। ऑप्शन ए इंडक्शन मोटर, ऑप्शन बी सिंक्रोनस मोटर, ऑप्शन सी सिंगल फेज मोटर, ऑप्शन डी DC मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंडक्शन मोटर। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जर इंडक्शन मोटरमधील हवेतील अंतर वाढले तर ऑप्शन ए रोटरचा चुंबकीय प्रवाह कमी होईल, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर कमी होईल, ऑप्शन सी मोटरचा वेग वाढेल, ऑप्शन डी वळणाचे नुकसान वाढेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पॉवर फॅक्टर कमी होईल। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्शन मोटरमध्ये रेंगाळणे हे ऑप्शन ए जास्त भार, ऑप्शन बी मशीनची रचना सुधारणे,
ऑप्शन सी कमी व्होल्टेज पुरवठा, ऑप्शन डी मोटरमध्ये विकसित केलेला हार्मोनिक्समुळे होतो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरमध्ये विकसित झालेला हार्मोनिक्समुळे होतो। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। वीस खांब असलेल्या आणि 500 हर्ट्झ स्त्रोताची जोडलेल्या 3 फेज इंडक्शन मोटरचा सिंक्रोनस वेग आहे। ऑप्शन ए 300 आरपीएम, ऑप्शन बी 600 आरपीएम, ऑप्शन सी 1000 आरपीएम, ऑप्शन डी 1200 आरपीएम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 300 आरपीएम। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। स्क्विरल गेज इंडक्शन मोटरमध्ये चालू स्थितीत विकसित होणारा कमाल टार्क म्हणजे ऑप्शन ए सुरुवातीच्या टार्कच्या बरोबरीचा, ऑप्शन बी पूर्ण भार टार्क, ऑप्शन सी पूर्ण लोड टार्कपेक्षा खूप जास्त, ऑप्शन डी सुरुवातीच्या टार्कपेक्षा कमी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पूर्ण लोड टार्कपेक्षा खूप जास्त। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। 50 हर्ट्झची 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटर 5% स्लिपवर चालत आहे, तर मोटरचा वेग किती असेल? ऑप्शन ए 850 आरपीएम, ऑप्शन बी 950 आरपीएम, ऑप्शन सी 900 आरपीएम, ऑप्शन डी 1000 आरपीएम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 950 आरपीएम। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप फ्लक्स घनता सामान्यतः कमी ठेवली जाते जेणेकरून ऑप्शन ए कार्यक्षमता सुधारेल, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर सुधारेल, ऑप्शन सी मशीनची किंमत कमी होईल, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पॉवर फॅक्टर सुधारेल। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। मध्यम आकाराचे प्रेरण मोटर ज्याची कार्यक्षमता असताना जास्तीत जास्त कार्यक्षमता, ऑप्शन ए पूर्ण भाराच्या 75%, ऑप्शन बी अर्धा भार, ऑप्शन सी पूर्ण भाराच्या 25%, ऑप्शन डी कोणताही भार। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पूर्ण भाराच्या 75%। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये रोटर स्लॉट्सना सामान्यतः थोडासा स्क्रू दिला जातो जेणेकरून ऑप्शन ए विंडेज लॉस, ऑप्शन बी एडी करंट, ऑप्शन सी घाण आणि धूळ जमा होणे, ऑप्शन डी चुंबकीय गुंजन। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी चुंबकीय गुंजन। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। भार नसलेल्या परिस्थितीत प्रेरक मोटरचा पॉवर फॅक्टर जवळ असेल। ऑप्शन ए 0.2 लॅगिंग, ऑप्शन बी 0.2 लीडिंग, ऑप्शन सी 0.5 लॅगिंग, ऑप्शन डी युनिटी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.2 लॅगिंग। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। जेव्हा डबल फेज इंडक्शन मोटर सुरू केली जाते रोटरमध्ये येणारा विद्युत प्रवाह ऑप्शन ए बहुतेकदा वरच्या फेजमधून वाहतो, ऑप्शन बी बहुतेकदा खालच्या फेजमधून वाहतो, ऑप्शन सी प्रत्येक फेजने दिलेल्या प्रतिबाधाच्या थेट प्रमाणात असतो,
ऑप्शन डी दोन्ही फेजमध्ये समान प्रमाणात विभागलेला असतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, बहुतेकदा वरच्या फेजमधून वाहतो. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या गिलेरी पिंजऱ्याचे संरक्षण करण्यासाठी इंडक्शन मोटरचा सिंगल फेजिंग पासून संरक्षण देण्यासाठी सामान्यतः ऑप्शन ए, ओव्हर करंट रिले वापरला जातो. ऑप्शन बी, डिफरेन्शियल रिले वापरला जातो. ऑप्शन सी, डायरेक्शनल रिले वापरला जातो. ऑप्शन डी, नकारात्मक अनुक्रम करंट संवेदनशील रिले वापरला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नकारात्मक अनुक्रम करंट संवेदनशील रिले वापरला जातो. पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एसी इंडक्शन मोटरचा वेग नियंत्रित केला जाऊ शकतो. ऑप्शन ए, खांबाची संख्या बदलून. ऑप्शन बी, मोटारचा व्होल्टेज बदलून. ऑप्शन सी, मोटारचा प्रतिकार बदलून. ऑप्शन डी, यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, खांबाची संख्या बदलून. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. लोड नसताना सहाय्यक रोटरचा वेग किती असतो? ऑप्शन ए, n बरोबर ns1/ns2. ऑप्शन बी, ns बरोबर ns2. ऑप्शन सी, n बरोबर ns1. ऑप्शन डी, n बरोबर ns2/ns1. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, n बरोबर ns2. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरमध्ये हवेच्या अंतराचे मोठे मूल्य परिणाम होत नाही. ऑप्शन ए, चांगले शीतकरण प्रदान करणे. ऑप्शन बी, जास्त भार क्षमता वाढवणे. ऑप्शन सी, फ्लेक्शन लॉस कमी करणे. ऑप्शन डी, आवाज कमी करणे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पल्सेशन लॉस कमी करणे. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरचा नो लोड करंट हा अंदाजे ऑप्शन ए, पूर्ण लोड करंटच्या 30%. ऑप्शन बी, पूर्ण लोड करंटच्या 40%. ऑप्शन सी, पूर्ण लोड करंटच्या 60%. ऑप्शन डी, पूर्ण लोड करंटच्या 90%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पूर्ण लोड करंटच्या 40%. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका मोटरचा रोटर 1410 RPM वर चालतो आणि समकालीन वेग 1500 RPM आहे. मोटरचा स्लिप किती आहे? ऑप्शन ए 9%. ऑप्शन बी 3%. ऑप्शन सी 4%. ऑप्शन डी 6%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 6%. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पन्नास हर्ट्जच्या 3 फेज असलेल्या इंडक्शन मोटरमध्ये 8 पोल असतात आणि पूर्ण लोड स्लिप 2.5% असते. तर रोटर स्पीड शोधा. ऑप्शन ए 750 RPM. ऑप्शन बी 741 RPM. ऑप्शन सी 735 RPM. ऑप्शन डी 731 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 731 RPM. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे.
कमी भार असलेल्या स्थितीत जास्त क्षमतेच्या स्क्विरल केज इंडक्शन मोटरची शिफारस का केली जात नाही? ऑप्शन ए, लाईनमधील व्होल्टेज ड्रॉप खूप जास्त असेल. ऑप्शन बी, पॉवर फॅक्टर कमी असेल. ऑप्शन सी, जास्त क्षमतेच्या मोटर स्थिर वेगाने चालत नाहीत. ऑप्शन डी, टार्क खूप जास्त आहे त्यामुळे नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पॉवर फॅक्टर कमी असेल. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. तुम्ही संपूर्णपणे स्वयंचलित स्टार्ट डेल्टा स्टार्टरसह काम करत आहात. तुम्हाला लक्षात येते की स्टार्टर स्विच दाबल्यावर मोटर स्टारमध्ये सुरू होते परंतु डेल्टामध्ये बदलत नाही. समस्या असेल. ऑप्शन ए, डेल्टा कॉन्टॅक्टर. ऑप्शन बी, टायमर आणि त्याचे सर्किट. ऑप्शन सी, स्टार कॉन्टॅक्टर. ऑप्शन डी, लाईन कॉन्टॅक्टर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, टायमर आणि त्याचे सर्किट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरवरील भार वाढल्याने त्याची शक्ती वाढते. घटक. ऑप्शन ए, स्थिर राहतो. ऑप्शन बी, कमी राहतो. ऑप्शन सी, पूर्ण भारानंतर वाढत राहतो. ऑप्शन डी, पूर्ण भारापर्यंत वाढत राहतो आणि नंतर तो पुन्हा पडतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पूर्ण भारापर्यंत वाढत राहतो आणि नंतर तो पुन्हा पडतो. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. थ्री फेज इंडक्शन मोटर्सच्या ऑपरेशनसाठी स्टार्टर का आवश्यक आहे? ऑप्शन ए, मोटरला गळतीपासून वाचवण्यासाठी. ऑप्शन बी, मोटरला जास्त भारापासून वाचवण्यासाठी. ऑप्शन सी, मोटरला जास्त व्होल्टेजपासून वाचवण्यासाठी. ऑप्शन डी, मोटरला कमी व्होल्टेजपासून वाचवण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मोटरला जास्त भारापासून वाचवण्यासाठी. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डेल्टा कनेक्शनच्या तुलनेत स्टार कनेक्शनमध्ये मोटर चालू असताना टॉर्कचे प्रमाण किती कमी होते? ऑप्शन ए, 1/6 वेळा. ऑप्शन बी, 1/3 वेळा. ऑप्शन सी, 3 वेळा. ऑप्शन डी, 3 वेळा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1/3 वेळा. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मॅन्युअल स्टार डेटा स्टार्टरमध्ये स्पॉट बटन कनेक्शन. ऑप्शन ए, नो होल्ड कॉईल. ऑप्शन बी, नो होल्ड कॉईल आणि ओव्हरलोड रिले कॉन्टॅक्ट. ऑप्शन सी, ओव्हरलोड रिले कॉन्टॅक्ट. ऑप्शन डी, नो होल्ड कॉईल आणि स्टार बटन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नो होल्ड कॉईल आणि ओव्हरलोड रिले कॉन्टॅक्ट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. थ्री फेज 50 हर्ट्ज 6 पोल इंडक्शन मोटरमध्ये पूर्ण लोड टक्केवारी स्लिप 3% असते. तिचा प्रत्यक्ष वेग आहे. ऑप्शन ए, 1000 RPM. ऑप्शन बी, 990 RPM. ऑप्शन सी, 100 RPM. ऑप्शन डी, 970 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 970 RPM. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटर मधील कमाल टार्क. ऑप्शन ए, फ्रिक्वेन्सी. ऑप्शन बी, रोटर इंडक्टिव्ह रिॲक्शन. ऑप्शन सी, पुरवठा व्होल्टेजचा वर्ग. ऑप्शन डी, वरील सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
डी वरील सर्व? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन प्रेरण मोटर म्हणजे ऑप्शन ए 0 टॉर्कसह स्वयं सुरुवात, ऑप्शन बी उच्च टॉर्कसह स्वयं सुरुवात, ऑप्शन सी कमी टॉर्कसह स्वयं सुरुवात, ऑप्शन डी नॉन स्वयं सुरुवात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कमी टॉर्कसह स्वयं सुरुवात. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. त्याच HP साठी कमी वेगाच्या मोटरच्या तुलनेत हाय वेग मोटरचा आकार असेल. ऑप्शन ए मोठा, ऑप्शन बी लहान, ऑप्शन सी समान, ऑप्शन डी वरील पैकी कोणताही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लहान. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. गिरे पिंजऱ्याच्या रोटर स्लॉट साधारणपणे असतात. ऑप्शन ए उघडे स्लॉट, ऑप्शन बी बंद प्रकार, ऑप्शन सी अर्धबंद, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अर्धबंद. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर 6 दिवस 50 हर्ट्ज गिरे पिंजऱ्याच्या प्रेरणा मोटरचा पूर्ण भाग वेग 960 RPM असेल तर त्याचा हाफ लोडवरचा वेग आहे. ऑप्शन ए 480 RPM, ऑप्शन बी 940 RPM, ऑप्शन सी 980 RPM, ऑप्शन डी 1000 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 980 RPM. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न. 5 HP पोल 415 व्होल्ट 50 हर्ट्ज 3 फेज सिक्वेन्स केज इंडक्शन मोटरचा सिंक्रोनस स्पीड NS म्हणजे ऑप्शन ए 960 RPM, ऑप्शन बी 1000 RPM, ऑप्शन सी 1400 RPM, ऑप्शन डी 1140 RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1000 RPM. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरची चौकट ऑप्शन ए सिलिकॉन स्टील, ऑप्शन बी कास्ट आयर्न, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन डी रूट आयर्न. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कास्ट आयर्न. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज इंडक्शन 4 पोल इंडक्शन मोटरचा स्टेटर 50 हर्ट्जच्या सप्लायशी जोडलेला असतो. रोटर पूर्ण लोडवर 1455 RPM वर चालतो. पूर्ण लोडवर स्लिप असेल. ऑप्शन ए 1%, ऑप्शन बी 2%, ऑप्शन सी 3%, ऑप्शन डी 4%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3%. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. गिरे पिंजऱ्यातील प्रेरण मोटरमधील रोटरवरच्या स्क्यू बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए ते स्टार्टिंग टॉर्क वाढते, ऑप्शन बी रोटरला स्टेटरने लॉक होण्यापासून रोखण्यासाठी, ऑप्शन सी दिलेल्या टॉर्कसाठी वाढलेली स्लिप, ऑप्शन डी ऑपरेशन दरम्यान मोटरचा आवाज कमी करते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दिलेल्या टॉर्कसाठी वाढलेली स्लिप. तर मित्रांनो आपण पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये जेव्हा रोटर फिरू लागतो तेव्हा रोटरच्या प्रवाहाची वारंवारता असते. ऑप्शन ए स्लिप टाइम सप्लाय फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी सप्लाय फ्रिक्वेन्सी स्लिप, ऑप्शन सी 1 स्लिप टाइम सप्लाय फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी सप्लाय फ्रिक्वेन्सीच्या समान.
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लीप टाइम सप्लाय फ्रिक्वेन्सी। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 3 HP 3 फेज 415 व्होल्ट 50 हर्ट्ज सिक्वेन्स केज इंडक्शन मोटर ड्युअल स्टार्टरद्वारे सुरू झाल्यास बॅकअप पुश फ्यूज रेटिंग असे असेल। ऑप्शन ए 15 एम्पियर, ऑप्शन बी 10 एम्पियर, ऑप्शन सी 6 एम्पियर, ऑप्शन डी 4 एम्पियर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6 एम्पियर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जेव्हा ड्युअल स्टार्टर मध्ये रिमोट चालू आणि बंद वापरले जातात तेव्हा रिमोट चालू बटन मध्ये असलेल्या विद्यमान चालू बटनाशी जोडलेले असतो। ऑप्शन ए सिरीज, ऑप्शन बी सिरीज आणि पॅरलल, ऑप्शन सी ब्रिज सर्किट, ऑप्शन डी पॅरलल। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पॅरलल। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये उच्च स्टार्टिंग टॉर्क मिळण्यासाठी ऑप्शन ए रोटर रिओस्टॅट स्टार्टर, ऑप्शन बी स्टार डेल्टा स्टार्टर, ऑप्शन सी 4 पॉइंट स्टार्टर, ऑप्शन डी ड्युअल स्टार्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन रोटर रिओस्टॅट स्टार्टर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आपण जखमेच्या रोटर इंडक्शन मोटरची ओळख पाहू शकतो। ऑप्शन ए रोटरची दिशा, ऑप्शन बी स्लिप रिंग, ऑप्शन सी 6 टर्मिनल, ऑप्शन डी मशीनचा आकार। तर उत्तर आहे ऑप्शन बी स्लिप रिंग। पुढील प्रश्न रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा वापर इंडक्शन मोटरच्या वाइंड रोटर सोबत केला जातो। कोणत्या प्रकारचे इंडक्शन कनेक्शन आहे? ऑप्शन ए शॉर्ट ओपन सर्किट, ऑप्शन डेल्टा कनेक्शन, ऑप्शन डी स्टार कनेक्शन। उत्तर आहे स्टार कनेक्शन मध्ये। जर 3 फेज इंडक्शन मोटर चालवताना स्लिप फ्रीजिंग झाले तर उत्तर आहे ऑप्शन ए मोटर चालू शकते किंवा नाही, ती जास्त प्रवाह वाढेल आणि वाइंडिंग जळून जाऊ शकते। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे दुहेरी गिलेर पिंजरा प्रेरित मोटरच्या बाबतीत बाह्य पिंजऱ्यात असते। ऑप्शन ए उच्च प्रतिकार आणि कमी अभिप्राय, ऑप्शन बी उच्च प्रतिकार आणि कमी अभिप्राय, ऑप्शन सी कमी प्रतिकार व उच्च अभिप्राय। तर उत्तर आहे ऑप्शन ए उच्च प्रतिकार आणि कमी अभिप्राय। तर पुढील प्रश्न आहे जो की आपल्यासाठी हा 3 फेज इंडक्शन मोटरचा टॉर्क ज्या प्रमाणात असतो। ऑप्शन ए लागू केलेल्या व्होल्टेजचे वर्गमूळ, ऑप्शन बी लागू केलेले व्होल्टेज, ऑप्शन सी लागू केलेल्या व्होल्टेजचा वर्ग। उत्तर आहे ऑप्शन सी लागू केलेल्या व्होल्टेजचा वर्ग। तर पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डबल सिक्वेन्स केज इंडक्शन मोटर वापरल्या जातात जेथे डॅश टॉर्क आवश्यक असतो। ऑप्शन ए उच्च प्रारंभिक टॉर्क, ऑप्शन बी कमी प्रारंभिक टॉर्क, ऑप्शन सी कमी चालू टॉर्क, ऑप्शन डी उच्च चालू टॉर्क। उत्तर आहे ऑप्शन ए उच्च प्रारंभिक टॉर्क। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 3 फेज इंडक्शन मोटरच्या ब्लॉक केलेल्या रोटर चाचणीसाठी पुरवठा व्होल्टेज रेटेड व्होल्टेजच्या डॅश टक्केवारीपेक्षा कमी मर्यादित असावा। ऑप्शन ए 5%, ऑप्शन बी 10%, ऑप्शन सी 3%, ऑप्शन डी 20%। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 10%। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे
इंडक्शन मोटरमध्ये एसी खालील गोष्टीवर लावला जातो. ऑप्शन ए स्टेटर, ऑप्शन बी स्टेटर आणि रोटर, ऑप्शन सी रोटर, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टेटर. तर पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. थ्री पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर मधील मूलभूत फरक म्हणजे ऑप्शन ए जास्त विद्युत प्रवाह पुरवठा रेषेत केलेला असतो, ऑप्शन बी गुंतागुंत, ऑप्शन सी शंट फील्ड सर्किटमधून होल्डिंग कॉईल काढून टाकला जातो, ऑप्शन डी आरंभिक प्रतिभार हळूहळू कमी होतो जोपर्यंत आर्मेचर चालू स्थितीत पोहोचत नाही. तर उत्तर आहे ऑप्शन सी शंट फील्ड सर्किटमधून होल्डिंग कॉईल काढून टाकता जातो. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.